तोपर्यंत फुसफुस करत आले. आणि खेडे गावातला आमच्या नाग्या माझा मित्र रिमॅक्स न वेड्या झालेला. नवीन एखादं गाणं आलं की त्या गाण्याची वाट लागली म्हणून समजायची. त्याला हे चाल लावायचा आणि त्याचं नेहमीच एक वाक्य आहे, नाग्या नाग्या फुस, जागा मिळेल तिथं घुस. आणि त्यानं एका गाण्याला चाल लावायला सुरुवात केली भर रस्त्यात. आणि टारारिरी टारारिरी टिरटिरी आणि टारारिरी टारारिरी टिरटिरी आणि टारारिरी, अरे तुझी बी टिरी आणि ह्याची बी टिरी आणि टारारिरी, सगळ्यांची टिरटिरी. चौकात दंगा चालला होता म्हणून मी बघायला गेलो, तो हे नाग्या डोळं झाकून दणका द्यायला लागलाय. आणि टारारिरी टारारिरी टिरटिरी. अरे मी म्हणलं नाग्या, अरे भर चौकात काय चालू केलंय शे? टारारिरी टिरटिरी. तो म्हटला मी रिमॅक्स करतोय रिमॅक्स. अरे कसला रिमॅक्स? अरे नवीन गाण्यावर रिमॅक्स, हिंदी गाण्यावर रिमॅक्स, भावगीतावर रिमॅक्स, लोकगीतावर रिमॅक्स, लावणीवर रिमॅक्स, सगळ्या रिमॅक्स चाललंय. म्हणून मी एका आता गवळणीवर रिमॅक्स करतोय. तर गवळण कसली? अरे पूर्वी एक गवळण होऊन गेली, ती गवळणीचं नाव आहे कानाने कशी, अरे कृष्णाने कशी वाजवली बासुरी. ह्याच्यावर माझा रिमॅक्स चाललाय. तो कसा? आणि टारारिरी टारारिरी टिरटिरी. तो म्हणला मला काही कळलं नाही. तुला काही कळलं नाही? अरे मग तुझी बी टिरटिरी. हे चालू झालंय तोपर्यंत या नाग्याची एक मैत्रीण पुंगी गावातली त्याला भेटायला आली आणि ती म्हणते, अरे नाग्या, अरे काय बार रस्त्यात कापड फाडल्याने चालू केलं यास, टारारिरी टिरटिरी. तो मला काही कळलं नाही. अगं रिमॅक्स करतोय रिमॅक्स. अरे कसला रिमॅक्स? तुला काही कळलं नाही? अगं मग तुझी बी टिरटिरी. ती पुंगी म्हणते, अरे पुढे येऊ नग, डबऱ्यात पडशील, काढायला कोण आहे का? अगे मला काय भिकारी समजतीस काय? अगं 4 भाऊ आहेत पाठीमाग, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न. ती म्हणती, कुठं आहेत रे भाऊ? अगं राम गेलाय वनवासाला, लक्ष्मण इंडियाच्या क्रिकेट मध्ये खेळतोय, भरत जाधव आणि शत्रुघ्न सिन्हा सिनेमात काम करते, मी एकटाच तुझ्या मागे लागलोय. बोल, मुझसे शादी करोगी? ते म्हणते लगीन. आणि तुझ्या संग? अरे बस बोंबलत म्हणल्या या नाग्यानं जुन्या पिक्चर सारखा त्या पुंगीचा हात धरला आणि तिला म्हणतोय, पुंगी पुंगी मेरी अनारकली, मैं हूं तेरा सलीम, तू मेरी भंगार वाली. मुझसे शादी करोगी? तुला काय यातला कळलं? ती म्हणते मला नाही बाबा कळलं. नाही कळलं? अगर नाहीच कळणार, प्यार करता मत तुझसे, अगर प्यार करने वाले कभी भूखते नहीं, जो भूखते वो कभी चावते नहीं. कळलं? ती मला तेच कळलं. अगं कळणारच नाही. अगं बाळाचे बाप ब्रह्मचारी, बाळचे बाप ब्रह्मचारी, एक डाव भूताचा, सपने साजन के आशिक बनाया आपने, क्यों पैदा किया तुझे तेरे बाप ने. बापने म्हणल्या बरोबर ती पुंगी म्हणली, अरे तुझ्यासारख्या गाढवा संग कोण लगीन करल? अगे या गाढवाला साधा समजू नको. या गाढवाचं सुद्धा गाढवाच्या लग्नात लगीन झालं होतं आणि या गाढवाचे 4 बाप होऊन गेलेले. पहिला बाप दादू इंदुरीकर, 2 नंबर मोहन जोशी, 3 नंबर प्रकाश नामदार आणि 4थे बाप माझे मोहरो बसलेले मकरंद अनासपुरे. ती म्हणती पुंगी, अगं बाया मकरंद अनासपुरे म्हणजे दे धक्का. होय दे धक्का. अहो मला ते दिसले, पण त्यांच्या शेजारी कोण बसले? मी मला शेजारी कोण बसले तुला नाही दिसले? हा, रिश्ते में हमारे बाप लगते हैं, नाम है सुदेश भोसले. शहनशाह म्हणल्या बरोबर जी पुंगी जी पळाली, नाग्याला दिसली नाही. नाग्या येड्यावानी करायला लागला. परत नाग्या जुन्या रिमॅक्सवर आला आणि त्या पुंगीकडे बघून गाणं म्हणतोय, माझे लाडके, अगं माझे बोडके, अगं नको राहू माझ्यापासून दूर अशी, मसरेड्या विना राहील कशी, मसरेड्या विना राहील कशी, मसरे